पुढची बातमी. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला साथ दिली, त्यामुळे भाजपचा महापौर विराजमान झाला. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या चंद्रपूरमधल्या नेत्यांनी काँग्रेसवर खापर फोडलाय. तर उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्याचा निर्णय कळवल्याचंही ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंनी म्हटलंय. अपमान ज्या प्रकारे काँग्रेसच्या पक्षाकडून जे वारंवार निवडणुकीच्या अगोदर सुद्धा आणि निवडणुकीच्या आता निवडणूक आल्यानंतर सुद्धा ज्या प्रकारे अपमान होत होता, हे आम्ही आमच्या वरिष्ठ नेते वरुणजी सरदेसाई साहेब असू द्या, सुषमाताई असू द्या, यांना आम्ही यांच्या मार्फत उद्धवजीपर्यंत पोहोचवल्या होत्या कालच्या वेळेवरती. त्याच्यामुळे संजय राऊत साहेब आमचे मोठे नेते मोठे आहे, त्यांच्यापर्यंत आमचा काही संपर्क होऊ शकला नाही काल. परंतु जे माझ्यासोबत संपर्कात होते, आमचे संपर्क मुंबईहून इथं आले होते आणि त्याच्यानंतर वरुणजी सरदेसाई साहेब प्रत्येक क्षणाला माझ्या संपर्कात होते, सुषमाताई होत्या. त्यांना मी पूर्ण सिच्युएशन सांगून समजून उद्धवजीपर्यंत हा मेसेज पोहोचवला होता आणि त्यांच्याच मार्गदर्शनात आम्ही जो काल निर्णय घेतला शिवसेना भाजप, कारण की शेवटी पक्ष टिकला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, यासाठी ही भावना होती. त्याच्यावर मला विश्वास आहे की आमचे पक्षप्रमुख असू द्या, संजय राऊत साहेब असू द्या, आमच्या कार्यकर्त्याच्या भावना समजून घेईल आणि पक्षाला जे काल उपमहापौर मिळालं, आम्ही सगळ्या उपमहापौर पद असू द्या, उद्या स्टँडिंग कमिटी सुद्धा शिवसेना उपोटाकडे राहणार आहे. हे सगळ्या पदाधिकाऱ्याला घेऊन आम्ही मातोश्री जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार. पुढची बातमी. 4.5 वर्ष चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर असेल याचा पुनरुच्चार सुधीर मुनगंटीवारांनी केलाय. 3-3, 4-4 एबी फॉर्म का दिले गेले असा सवालही मुनगंटीवारांनी विचारलाय. काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांनी सुद्धा आम्हाला मदत केली असं मुनगंटीवारांनी म्हटलंय. विकास भाजपच करू शकेल असं पुगलिया म्हणाल्याचं मुनगंटीवारांनी म्हटलंय. चंद्रपूरचा चाणक्य किंवा किंग मेकर आपण नाही. चंद्रपूरमध्ये भाजपमध्ये 2 गट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, हे देखील मुनगंटीवारांनी स्वतः मान्य केलं आणि बोलून दाखवलं. उभाटाला 1 वर्ष देण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू असताना मग जेव्हा मी मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भातली माहिती दिली तेव्हा मुख्यमंत्री महोदय असं मला म्हणाले की 1 वर्षाच्या ऐवजी आवश्यकता असेल तर 1.25 वर्ष द्या, पण महापौर हा भारतीय जनता पार्टीचा जागा पाहिजे. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिला महापौर दुसऱ्यांना देता येणार नाही, पण 1 वर्षाच्या ऐवजी 1.25 वर्ष तुम्हाला देता येईल. 4.5 वर्ष मात्र भारतीय जनता पार्टीचा महापौर. तर चंद्रपूर महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐनवेळी भाजपला साथ देत सत्ता स्थापन केली. यावरून काँग्रेसनं काल ठाकरेंच्या शिवसेनेला काही सवाल उपस्थित केले. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत जायचं नाही अशा सूचना स्थानिक नेत्यांना दिल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तर राऊतांनी यावेळी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करायची नाही. आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत. विरोधी पक्षात बसायला लागलं तरी हरकत नाही, उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल. तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला. याचा अर्थ आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो असं मी मानायला तयार नाही. मुंबईत गेल्यावरती आम्ही याच्यावरती चर्चा करू. काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत. याला जबाबदार कोण याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे. शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही. तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते. वंचित, MIM ह्याने सुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही, कारण तुमच्यामध्ये एकवाक्यता नव्हती आणि तुमच्या 2 गटामध्येच भानगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत. त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला.